ऐसा करी उपकार देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडे माझ तरीच हा जीव सुख पाडे माझा बरे केशी राजा कळू आले
ठावली चित्ता राखी पायापासी सकळ वृत्तीसी अखंडित तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केशिराज कळू आले आस भय चिंता लाज काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केशिराज कळू आले मागणी ते एक हेची आहे आता नाममुखी संत संगती तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केशिराज कळू आले तुका म्हणी नको वर पंग देवा तुका म्हणी नको वर पंग देवा घेई माझी सेवा भाव शुद्ध तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केशिराजा कळू आले विठ्ठला विठ्ठला यं ब्रह्मा वरुणीन्द्ररुद्रमरुतस्तुर्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुस्वरासुरगणा देवाय तस्मै नमः पाण्डुरङ्गाकरो निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रय जननी देवांची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आत्मरूप गणेशो स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंतो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता संपाद्य ज्ञानींच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुन्तम् सोनोपंत तथा कुणी आवडीने मामा असे बोलती नामे शंकर शंकर सदा समकर निस्संग जो संमती पुण्य श्लोक चितो वार करी संप्रदायाचा अध्वर्यो खरा शोभतो ऐशा संत बरा सदा शुभ करा दांडे करा वंदितो विठला देवा आता ऐसा करी उपकार देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडे माझ तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केशिराजा कळू आले भगवत चिंतन सेवा करताना आपण सर्वांचे सुपरिचित वारकरी संप्रदायाचे कलशस्थान देवनिवासी वैराग्य राजरसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांच्या अभंगगाथेतील 6 चरणांचा बहुतेकांच्या अल्प स्वल्प परिचयाचा मागणीपर प्रकरणातील अभंग असून वर्तमान अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबा भगवान परमात्म्याच्या समोर
आपल्या अंतःकरणातील लोक विलक्षण मागणी प्रगट करतायत. तसं तर आजचा जागराचा दिवस आहे आणि जागर म्हटला का लोक ओळखायच्या नादी लागलेले असतात. आता संपत आहे, आता थोडं राहील आणि थोडं राहिले म्हटलं का मग माणसं जास्तीची अपेक्षा करत नाही. म्हणूनच कीर्तनाला येताना सुद्धा लोक उशिरा येतात का? थोडं राहिले, थोडं राहिले म्हणजे थोडं वेळ गेलं तर आपल्याला त्याचा प्रसाद मिळणार आहे. अगदी ज्यांना मागचे 13-14 दिवस संधी मिळाली नाही ते सुद्धा आता म्हणतात आता किती राहिले? थोडं राहिले. चला, पण अडचण अशी आहे, थोडं राहिलेल्या चिंतनासाठी आपण जो अभंग घेतो तो जरा जास्त आहे. अभंगाचा आकार आपण जर ऐकला असेल तर हा अभंग 6 चरणाचा आहे. आपल्याला सवय आहे नेहमी कीर्तनाला अभंग किती चरणाचा असतो? 4 चरणाचा. आज 6 चरणाचा अभंग. मग तरी सुद्धा घेण्यास धाडस का केले? कारण राहिलाय किती वेळ? थोडा. मग थोड्या वेळामध्ये एवढं जास्त चिंतन का करावं? तर त्याच्यासाठी मला या अभंगातच एक आधार सापडला. अभंगात आधार काय? जरी अभंग 6 चरणाचा असला, आकाराने मोठा असला, तरी तुकोबा या सगळ्या अभंगाचा सारांश सांगणारा म्हणताय या अभंगात, मागणी पण अभंगात मी जे मागतोय ना देवा ते जास्त नाही, ते थोडं आहे. मागणी ती एकच मागणं आहे, म्हणजे थोडं मागणं आहे. अभंग जरी मोठा असला, दिसायला जास्त असला, तरी त्यांचं मागणं सुद्धा अत्यंत थोडं आहे. इथं आल्यानंतर मला थोडेसे धक्के बसले म्हणजेच अपेक्षित होते. आता नारायण बाबा माझ्याबरोबरच होते, त्याच्यामुळे ते येतील याची गॅरंटी होती. पण आदरणीय आमचे गुरुबंधू ज्यांनी आम्हाला विद्यार्थ्यांमध्ये सांभाळलं, आम्हाला शिकवलं, वाढवलं, असे आदरणीय भक्तीपरायण गजानन महाराज हेही या ठिकाणी आलेत. म्हणजे श्रीराम महाराज त्यांचे सगळे सहकारी आहेत. त्याच्यामुळे आपल्याकडे बघून कीर्तन करायला काय हरकत नाही, कारण तुम्ही सगळे घरातले आहेत. पण त्यांच्याकडे बघून कीर्तन करायचं म्हटलं तर थोडंफार दडपण येतं. तरी सुद्धा त्यांच्याच अपेक्षेने, त्यांच्याच आशीर्वादाने आणि ते जसं ओळखून घेतील तसं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. जगद्गुरु श्री तुकोबा यांचा अभंग आहे. संत श्री तुकोबा या अभंगातून भगवान परमात्म्याकडे मागतायत. मागत असताना तुकोबारांनी देवाच्या समोर केलेलं मागणं, अर्थात तुकोबारांची अपेक्षा ही थोडीशी स्वतंत्र विलक्षण आहे. सामान्यतः व्यवहारातली लोक जसं मागतात तसं आज तुकोबाराय मागत नाही. मग तुकोबाराय पहिल्यांदा देवाला म्हणतात, देवा मी मागणार आहे, मला तुझ्याकडनं काहीतरी पाहिजे, पण लक्षात ठेव ते देणं म्हणजेच तुझं माझ्यावर उपकार करणं आहे. ऐक देवा आता ऐसा करी उपकार, देवा माझ्यावर काय कर असा उपकार कर. काय उपकार आहे महाराज? मी म्हणतोय ते मला दे. काय पाहिजे? अपेक्षा आहे देहाचा विसर पाडी मज देवा, मला माझ्या देहाचा विसर पाड. मी लोक विलक्षण मागणी याच्या करता म्हटलोय, कारण व्यवहारामध्ये मागणारी सगळीच माणसं देहासाठी मागतात. आपण जे काही मागतो ते कशासाठी मागतो? देहासाठी मागतो. आणि आज तुकोबाराय देहाचाच विसर पाडायला मागतात. म्हणून ही तुकोबारायांची मागणी थोडीशी विलक्षण आहे. लोकांतून लौकिकाहून भिन्न आहे. बरं, तुकोबाराय एवढ्यावर थांबत नाही. देवा माझं हे मागणं जर तू पूर्ण केलंस ना, माझी अपेक्षा जर तुझ्या उपकाराने कृतकृत्य झाली, परिपूर्णतेपर्यंत पोहोचली, तरीच हा जीव सुख पावे माझा. तरी शब्दा लागलेला चकार, तरीच, फक्त तरी हाच सुख पावे माझा म्हटलास तरी भागला असत. पण तुकोबाराय म्हणताय तरीच, म्हणजे याचा अर्थ आहे याच्याशिवाय दुसऱ्या कशातच मला सुख वाटत. लोकांना देहाच्या आठवामध्ये सुख आहे, लोकांना देहासाठी मिळण्यामध्ये सुख आहे, पण मला देहाचा विसर पडण्यात सुख आहे. तरीच हा जीव सुख पावे माझा. बरं देवा ऐक ना, हे मला कळतंय बरं. बरी केशी राजा कडू आले. आता हे कोणामुळे काय लागलं याचा स्वतंत्र विचार आहे. वैसता संतांची संगती कडू आले कमळापती, हे कमळापती मला कळू आलं. बरे केशी राजा कळू आले. देवा माझ्यावर उपकार कर, मला माझ्या देहाचा विसर पाड. निदान कीर्तनात 2 तास तरी मला माझ्या देहाचा काय पडला पाहिजे? विसरच पडला पाहिजे. महाराज ठीक आहे, मी फलाना आता तुमच्यावर उपकार करायचा, तुमच्या अपेक्षा पूर्ण करायची, तुम्हाला देहाचा विसर पाडायचा. पण याच्याकरता मी नक्की काय करू? व्यवहारामध्ये अशी बरीच माणसं आहेत जी स्वतःच्या देहाला विसरतात. मग त्यांच्यासारखा विसर पाडू नको देवा.
ते व्यसनी माणसं, दुर्वर्तनी माणसं, नको त्या विषयाची रत झालेली आसक्त माणसं, त्यांनाही व्यवहारामध्ये देहाचा विसर क्षणिक काही कालापुरता पडलेला दिसतो, पण मला तसा पडायला नकोय. मग मला जो देहाचा विसर पडावा त्याचा हेतू भिन्न असला पाहिजे. काय हेतू? ठाव देई चित्ता, माझं चित्त तुझ्या पायाजवळ ठेव, माझ्या चित्ताला तुझ्या पायाजवळ ठाव दे. ठाव देई चित्ता राखे पायापाशी. बरं, चित्त एकटं नाही, ते चित्त त्याच्या सगळ्या लवासम्याला घेऊन आलंय, त्याची बरोबर घेऊन आले, म्हणून सकळ वृत्तीसी अखंडित. बस देवा, एवढं व्हायला पाहिजे. महाराज हे मागताय म्हणजे थोडं नाही वाटत. नक्की याच्यात तुम्हाला काय काय मागायचं स्पष्ट बोला ना. महाराज बोलतात, ऐका देवा, काही गोष्टींचा माझा कायमचा संबंध करून कोणाकोणाचा? आस म्हणजे आशा, भय म्हणजे भीती, पुढे चिंता, पुढे लाज, पुढे काम, पुढे क्रोध, या ज्या गोष्टी आहेत ना, यांचा आणि माझा कायमचा संबंध तोड. अर्थात यांच्यापासून मला गरज पडते. आता यांचा माझा काही संबंध राहिला नको, तोडावा संबंध यांचा माझा. महाराज तुम्ही तर सांगितलं होतं मागायचंय आणि हे मागायला लागले, नक्की तुम्हाला काय काय पाहिजे ते सांगा. देवा, मी जरी मागताना तुला जास्त दिसत असतं ना, तर हे सगळं मागलं म्हणजे एकच आहे बरं. मागणे ते एक, हे जे आहे आता ते जास्त मागून आहे, मग किती आहे? एकच आहे. आणि याच्यातून मला सिद्ध काय करायचंय? सिद्ध दोन गोष्टी आहेत. एक तर माझ्या मुखामध्ये तुझं नाव असावं आणि मला सतत संतांची संगती प्राप्त व्हावी. नाममुखी संत संग देई. मग महाराज तुम्ही आताच्या आता दोन चार मागणे मागे काय काय म्हटलंय? एक तर तुम्ही सांगितलं देहाचा विसर पाड, पुढे चित्ताला पायाजवळ ठिकाणा दे, सगळ्या वृत्तीशी तुझ्या पायापाशी ठेव. आशा, आशा, भय, चिंता, लाज, काम, क्रोध या सगळ्यांचा संबंध तोडून टाक. आणि परत म्हणताय एकच मागणं आहे. बरं, एवढंच नाही, पुढे सांगितलंय मुखामध्ये तुझं नाव राहू दे, सतत संतांची संगती प्राप्त होऊ दे. एवढं मागितलं आणि परत त्याला म्हणताय काय? एकच मागणं आहे. मग महाराज तुम्हाला तरी पटतंय का? नक्की एक मागणं म्हणायचं का अनेक मागणं म्हणायचं का? तुमचा व्यवहार तुम्ही सांभाळा. तुकोबारांचा देवा सांगू का, हे मागणं एक आहे का अनेक आहे मला कळत नाही. मी अडाणी, मी साधा बोळ आहे आणि मला व्यवहाराचं काही कळत नाही. एक तर तू लोकांनी माझ्यावर लक्ष घेतलाय, तू काय वेळा विचार, मला विचारच कळत नाही. पण मला एक कळतं काय, देवा मला तुझी सेवा करायची, मला तुझी काय करायची? सेवा करायची. आणि सांगू देवा, लोक सध्या सेवेला परमार्थाला जास्त संख्येने दिसायला लागले. पहिले जशी कमी संख्या असायची ना, तशी आता कमी संख्या दिसत नाही. संख्येनं लोक भरपूर दिसतात. आज दिवसभरात, काल दिवसभरात मंदिरात येणाऱ्यांची गर्दी किती आहे ते पुजारी लोकांना विचारून पहा. महाराज मस्त आहे ना, एवढी गर्दी वाढायला लागली. मग लोकांची पारमार्थिक वृत्ती वाढायला लागली आहे असं लौकिकामध्ये झालंय. देवा ऐक, फक्त लोक बाहेरूनच परमार्थ करणार दिसतात, त्यांच्या आतमध्ये परमार्थ आहे का नाही इथं मात्र संशय आहे. म्हणून देवा माझं मागणं काय आहे असं जर तू विचारतोय ना, ते सांगितलं एकच काय, मला एवढंच करायचंय, बाहेर माझ्या व्यवहारामध्ये कृतीमध्ये श्रद्धा असो नसो, पण अंतरंगामध्ये मात्र माझा शुद्ध भाव असावा, ही माझी मागणी आहे. तुका म्हणी नको वर पंग देवा. देवा वरवरची भक्ती भाव नाही करायची. बरं, मग मला कशी भक्ती करायची? अंतःकरणातली ही माझी सेवा, भाव शुद्ध. देवा तुझं हे केलं ना, तर नाही तरच तरीच हा जीव सुख पावी माझा, तरी की शिराजा कोवाली विठाला विठाला. अजून आपण सगळे ऐकताय आणि डोळे कान उघडे ठेवून ऐकतात, म्हणून सगळा अभंगाचा शब्दशः अर्थ आपल्या समोर ठेवलाय. आता क्रमाने थोडीशी भूमिका पाहून अभंगामध्ये प्रवेश करायचा आहे. अभंग जरा थोडासा आकाराने शब्दांच्या व्यापकतेने मोठा आहे, त्याच्यामुळे आपल्या मर्यादित राहिलेल्या तासाभराच्या वेळेमध्ये अभंगाच्या कुठल्या भागापर्यंत कुठपर्यंत आपण पोहोचू शकतो याचा थोडासा आपण विचार करूया. जिथपर्यंत आपण 9 वाजेपर्यंत पोहोचू तिथपर्यंत आपला कीर्तन करायचंय. पण थोडीशी अभंगाची भूमिका. जगद्गुरु श्री तुकोबा या अभंगातून देवाकडे मागतायत. तसं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे तुकोबा यांचा मागण्याचा काहीही संबंध नाही. अर्थात याच्या अंगाने
दोन तीन भूमिका आपल्यासमोर ठेवल्या जातात. काय? एकतर तुकोबाराय स्वतः करता मागत नाही, लोकांकरता मागतात. एक. दुसरं, तुकोबारायांना मागणं मान्यच नाही, पण तुकोबाराय कसं मागायचं हे लोकांना शिकवतात. दोन. आणि तिसरं, देवाच्या मागा म्हणल्याचा अनादर होऊ नये म्हणून देवाचा मान राखण्याकरता म्हणून तुकोबाराय मागतात. तुकोबाराय देवाकडे मागताय. ठीक आहे, जास्त विस्तार या मागणी शब्दाचा न करता आपल्याला अभंगाचं चिंतन करायचं. जीवाने देवाकडे काय मागावं हे आज तुकोबाराय शिकवतायत, पण तुकोबाराय देहाच्या भूमिकेतून शिकवतायत. स्वतः देहाच्या अस्तित्वाला स्वीकारून, देहाच्या मान्यतेला स्वीकारून, देहाच्या आसक्तीला स्वीकारून, अजून थोडस सोपं बोलू, देहाच्या अभिमानाला स्वीकारून तुकोबाराय बोलतायत. देहाभिमानी वृत्तीने तुकोबाराय बोलतायत. देवा ऐक ना, काय झालंय? एक गुरुवर्य वेदांत वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार यांच्या मुखातून एक गोष्ट ऐकली होती. काय म्हणजे जुना काळ, पण त्या ऐकायला फक्त अभ्यासातून मांडण्याचा प्रयत्न करतो. काय त्यांनी असं सांगितलं होतं, जीव हा मध्यंतरी उभा आहे आणि जीवाच्या दोन बाजूला दोन गोष्टी आहेत. जीवाच्या एका बाजूला देह आहे आणि जीवाच्या एका बाजूला देव आहे. माझी भाषा आपल्याला कळण्यासारखी सोपं आहे. जीवाच्या एका बाजूला देह आहे आणि एका बाजूला देव आहे. अडचण अशी आहे, जीव जर देहाकडे वळाला तर देवाकडे पाठ होतीये आणि जीव जर देवाकडे वळाला तर देहाकडे पाठ होतीये. मग आता अण्णा विचारायचे की असं म्हणायचे, सांगा जीव देहाकडे वळाला तर देवाकडे पाठ होतीये आणि देवाकडे वळाला तर देहाकडे पाठ होतीये. सांगा बरं, जीवाने कुणाकडे वळायला पाहिजे? ते विचार होते त्यांनी, पण तुम्हाला विचारते. जीव जर देहाकडे वळाला तर देवाकडे पाठ होते आणि देवाकडे वळाला तर देहाकडे पाठ होते. कुणाकडे पाठ करावी, कुणाकडे वळावं? कोणाकडे पाठ करावी आणि कोणाकडे वळावं हा फार मोठा प्रश्न आहे. कारण फक्त बोलणं आणि बोलण्याने हे सिद्ध होत नाही. मी सुद्धा तुम्हाला कीर्तनात ठासून सांगणारच आहे, तरी सुद्धा केवळ बोलणं म्हणजे हे सिद्ध करत नाही. आपल्याला सगळ्यांना हेच सांगायचंय की बोललं पाहिजे देवाकडं आणि पाठ केली पाहिजे देहाकडं. पण हे सुद्धा आपण देह तादात्म्यावर राहून बोलतोय. विठाला काय महाराज, माणसाला स्वतःच्या देहाचा इतका अभिमान आहे का या देहाच्या संबंधाने आपल्यावरती आपण उगाच काहीतरी बोलतोय असा सुद्धा आरोप येऊ नये. व्याकरणाच्या भाषेमध्ये हाती देश म्हणतात. अन्यत्र अन्यत्र आरोप कारकम हाती देश. नको त्याचा नको तिथे आरोप करणं, मग आपल्याला चुकीचं किंवा बरोबर ठरवलं जाईल ना. जर मी देहाचं म्हटलं तर चुकीचं ठरेल, देवाचं म्हटलं तर बरोबर ठरेल, असं काहीतरी ठरेल. पण माणसं बोलायला सुद्धा घाबरतात. पण ते घाबरणं म्हणजेच आपल्या देहासक्तीला प्रगट करणं. काय बोलतोय मी? देवाकडे वळायला पाहिजे की देहाकडे वळायला पाहिजे हे ठरवता आलं पाहिजे. आणि हे ठरवणं म्हणजेच आपल्या जीवनातली दिशा ठरवणं आहे. जोपर्यंत जीवनाची दिशा ठरत नाही तोपर्यंत प्रवास योग्य मार्गाने सुरू होत नाही. प्रवास योग्य मार्गाने सुरू करायचा आहे, पण त्याच्यासाठी दिशा तर नक्की ठरली पाहिजे. आपल्या जीवनाची अजून दिशाच ठरेना. आपली अडचण अशी महाराज कोण सांगायचे, म्हणायचे लोक कीर्तनाला येतात पण कीर्तनाला देवासाठी येतात का देहासाठी येतात हा प्रश्न आहे. कळते भाषा तुम्हाला? कीर्तनाला येणारी लोक देहासाठी येतात का देवासाठी येतात? काय म्हणणं तुमचं? देवासाठी का कीर्तनानंतरच्या? विचार करा ना, कीर्तनाला येणाऱ्यांची संख्या नक्की कोणत्या वेळेत असते आणि ती कशासाठी म्हणून असते? देहासाठी असते का देवासाठी असते? फार मोठा प्रश्न आहे. ऐका, परमार्थामध्ये ज्याला पारमार्थिक सिद्धी प्राप्त करून घ्यायची आहे त्याच्यासाठी एकच पर्याय, देहाच्या निरासे
मनाच्या निरासे पाविजे या ठाया माझी ऐसी काया जवनो हे. जगद्गुरु श्री तुकोबाला म्हणतायत बस या ठिकाणाला प्राप्त व्हायचंय. हा ठाय शब्द सुद्धा फार महत्वाचा आहे. ठाय म्हणजेच ते ठिकाण, ठाय म्हणजेच ते स्थान, ठाय म्हणजेच आपल्या भाषेत ते पद. कोणतं पद आहे? त्या पदाचा विचार भगवान परमात्म्याने गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये स्पष्टपणे सांगितलंय. निर्माण मोहा जित संग दोषा अध्यात्म नित्या निवृत्त कामा द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख समुदय गच्छन्त्यमूढा पदमव्ययं तत् अमूढाः तत् अव्ययं पदं गच्छन्ति. गच्छन्ति अमूढाः पदम अव्ययं तत् अव्ययं पदम. ते स्थान आहे. कोणतं स्थान आहे ते? या स्थानाचा विचार करत असताना पाविजे या ठाया म्हटलंय ना, नक्की कोणतं स्थान आहे? ज्ञानोपाय आहे. याच पदाचा अमूढाः तत् अव्ययं पदं गच्छन्ति पद शब्दाचा अर्थ विचार. ज्ञानोपाय होतात ते तर म्हणजे कवली ठाई ऐसे ही पुससे जरी काही तरी ते पदगा नाही रे तुझया. जे दृश्यपणे देखिते जे ध्येयत्वे जाणिजे आमुके ऐसे म्हणजे ते जे नव्हे तत् अव्ययं पदम. विठ्ठला माणसाला स्वतःच्या देहाला विसरल्याशिवाय परमार्थ पद, परमात्म पद, आत्मस्वरूप पद हे प्राप्त होणार नाही हे लक्षात ठेवा. जोपर्यंत आपल्याला आपल्या देहाचा विसर होत नाही तोपर्यंत माणूस पारमार्थिक सिद्ध होणारच नाही. त्याच्यासाठी वृत्ती देहाला सोडणारी असावी. आपल्या अंतःकरणातून देहाचं महत्व पूर्णपणे नाहीच व्हावं तरच माणसाचं पारमार्थिकत्व सिद्ध होतो. देह नव्हे मी हे सरे पुरला पुरे विठ्ठल तुकोबारा बोलतात. बस देह मी नव्हे, मी देह नाही हे सरलं पाहिजे. सरलं पाहिजे म्हणजे सरलं पाहिजे नाही, सरलं पाहिजे. इथल्या पदात सरळ शब्दाचा अर्थ स्वीकारलं पाहिजे. इथला सरळ शब्द पचण्याचा अर्थ आहे. मग मी देह नाही असं माणसाला पटलं पाहिजे. मी देह नाही हे माणसाला कळलं पाहिजे. आता आपला विचार सांगा, आपल्याला जे देह आपण नाही त्या देहाचं चालत नाही जास्त आहे. त्यानुसार मी तर फार विस्ताराने सांगितलंय. आपण ज्या वेळेला जन्माला आलो त्यावेळेस आपल्याला काही नाव होतं का? आपण जन्माला आलो त्यावेळेस आपल्याला काही नाव होतं का? नव्हतं ना. जन्माला येत असताना कुणीच काही घेऊन येत नाही आणि काहीच घेऊन येत नाही. आता येतं सगळ्यांना माहिती, कोणी काही घेऊन येतही नाही आणि कोणी जाताना काही नेतही नाही. पण एक सोपा विचार आहे, निदान जाताना माणूस सोबत नाव तरी आमका आमका गेला, हे नाव तरी त्याच्याबरोबर असतं ना. जात असताना त्याच्याबरोबर त्याचं नाव तरी असतं, त्याचं कर्तृत्व शिल्लक तरी राहत, त्याच्या काहीतरी कर्तृत्वाचा विचार पाप पुण्याच्या रूपाने अनुकूल प्रतिकूलतेच्या रूपाने शिल्लक असतो. पण जन्माला येत असताना माणसाने काय आणलंय? काहीच नाही आणलं. अगदी ज्ञानोपाय तर होतात, उपजलिया बाळकासी नाव नाही, त्याला नाव सुद्धा नसतं. मग अगदी ते 10-12व्या दिवशी त्याला नाव ठेवतात. माहिती आपल्याला की ते बारस ना, बारशाला नाव ठेवतात ना. कोण ठेवतं नाव? नाव कोण ठेवतं एकदम? काय का नाव ठेवणार आहे का? आम्हाला सगळेच नाव ठेवतात म्हणा. नाव ठेवायचं काय एकाच काम नाही करणार. आई जन्म आल्यापासून जन्मावर तर आईला नाव ठेवत होते, त्याच्यानंतर मोठं झालं भावना नाव ठेवायला लागले, थोडस मोठं झालं शाळेत मित्रमंडळी नाव ठेवायला लागले, लग्न झालं बायको नाव ठेवायला लागले, मोठं झालं नाव ठेवायला लागले, मात्र झालं असं नाव ठेवायला लागल्या. त्याच्यानंतर सगळे अजूनपर्यंत जेवढे होतात ते आम्हाला सगळे नावच ठेवतात. तसलं नाव ठेवलं नाही. आपलं नामकरण विधी
नामकरण विधीमध्ये मुलाचं नाव कुणी ठेवावं अशी परंपरा आपल्याकडे आत्याने ठेवतात ना. आता ते बरेच आत्यांचं माहिती आत्यांनाच माहिती आहे. आत्याने ठेवावं असं म्हणतात, पण शास्त्र असं मान्य करत नाही. शास्त्राची भाषा आहे मुलाचं नाव ठेवण्याचा अधिकार बापाचा आहे. हो, मुलाचं नाव बापाने ठेवावं. आता तिथं त्यांच्या गलबाल्यामध्ये बापाला संधीच मिळत नाही. सगळ्यात मोठी अडचण आहे का त्यांना सगळ्या मिळवायचे असतात ना. शिक्षकांचा बराच मोठा मान असतो. तर नाव ठेवण्याचा अधिकार कोणाचा आहे? बापाचा आहे, वडिलांचा आहे. आमचे बदल म्हणायचे बघा त्यांनी त्याला जन्मदिला आहे, तू कशाला मध्ये फिरकी वाजवा आहेस? ज्यांनी जन्मदिला आहे ना तो नाव ठेवीन. चला, तर नाव ठेवत असताना त्याला काहीतरी नाव काय सोमा काय असेल त्याचं नाव ठेवलं. ते नाव ठेवलं, नाव त्याला ठेवलं का देहाला ठेवलं? नाव कोणाला ठेवलं? देहाला ठेवलं. बरोबर आहे. मग नाव जर देहाचं असेल तर त्या नावाच्या संबंधाने मी 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 करून उठतो का नाही? काय देह जागेपणही तसाच आहे आणि झोपल्यावरही तसाच आहे. देह जागेपणही तसाच आहे, झोपल्यावरही तसाच आहे, काहीच फरक पडत नाही. पण याच्यात असणारा जो मी आहे तो मी मात्र जागेपणी स्फुरत असतो आणि झोपेमध्ये तो लीन झालेला असतो. तो मी झोपलो हे सुद्धा म्हणत नाही. झोपलेला माणूस जागा झाल्यावर म्हणतो मी झोपलो होतो. सुखम अहम असतो आपसम ही त्याची भाषा आहे, पण ते जागा झाल्यानंतर म्हणतो. झोपेत मी झोपलो असं सुद्धा म्हणत नाही. पण झोपेमध्ये मी नसतो, झोपेमध्ये मी नसतो. पण जर एखाद्याने तो शेतात जाऊन हात मारली, माझं नाव केशव आहे, केशव म्हणून हात मारली लगेच हो म्हणून उठतो की नाही? कोणाला हात मारली? कोणाला हात मारली? आता हा प्रश्नच आहे. नक्की हात कोणाला मारली हे का न करता नाव कोणाला ठेवले हे सुद्धा कळलं पाहिजे. विठाला फक्त देहालाही नाव नसतं आणि फक्त मीलाही नाव नसतं. सांगू, देह आणि मी यांच्या संबंधाला नाव ठेवले. भाषा थोडीशी कठीण वाटेल पण ऐका. काय फक्त देहाला पण नाव नाही ठेवलं जात आणि फक्त मी जो आहे ना याच्यातला अहम. आता हा मी कोण आहे याचाही विचार आहे की रवी सर्वांच्या हृदय देशी मी मुका आहे ऐसी जे बुद्धीस पुरे अहर्निशी ते वस्तू का गमत सांगू काय. आता उगाच आहेत आमचे महाराज मंडळी, आपण हे ऐकताय थोडंसं अजून डॉक्टर ऐकतायत म्हणून सांगतो. या मूवीमध्ये दोन गळांनी शब्द आहे. रवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी जे बुद्धीस पुरे अहर्निशी ते वस्तू का मी. दोनदा आलाय शब्द, पण दोन्ही हिंदी वेगवेगळे. बरं, एक मी परमात्म्याचा आहे आणि एक मी जीवाचा आहे. सर्वांच्या हृदय देशी मी म्हटलंय ना, तो व्यापक असणाऱ्या ईश्वराचा अर्थात परमात्म्याचा समजण्याचा वाचक आहे आणि ते वस्तू का मी हे म्हणत असताना जीवाचा वाचक आहे. विठाला विठ्ठल. फरक आहे. मला काय सांगायचंय, हा जो मी आहे हा मी म्हणजेच आत्मवाचक मी अहम आणि देह या दोघांपैकी कुणालाच नाव ठेवलं नाही स्वतंत्र. मग दोघांच्या संबंधाला नाव ठेवलं. अगदी सोपं सांगतो, एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. मुलगा स्वतंत्र असेल तर त्याला नाव म्हणता येईल का? नाही. मुलगी स्वतंत्र असेल तर बायको म्हणता येईल का? नाही. त्या दोघांचा विवाह झाला तर मग त्यांना दाम्पत्य म्हटलं जातं. नवरा बायको ही नावं त्यांना परस्पर अपेक्षेने येतात, सापेक्ष म्हणतात हा सिद्धांत आहे. मग दाम्पत्य म्हणत असताना किंवा जोडी म्हणत असताना एकट्याला जोडी म्हणता येत नाही, एकट्याला दाम्पत्य म्हणता येत नाही. दाम्पत्य म्हणण्याकरता नवऱ्याचीही अपेक्षा आहे आणि बायकोचीही अपेक्षा आहे. तसंच नाव जे ठेवलंय ते दाम्पत्याला ठेवलंय. नाव कोणाला ठेवलंय? दाम्पत्याला ठेवलंय. कोण दाम्पत्य आहे? अहंकार तमशी वालभ करली ज्ञानोत्तर आहे 7वा अध्याय. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहीन भारत. तिथला इच्छा आणि द्वेष यांच्यापासून ते जन्माला ते सगळं समग्र संसार सांगितलं ज्ञानोबाईंनी. इथं अहंकार तनुशी वालभ करली. अहम म्हणजेच मी आणि तनु म्हणजेच देह या दोघांचं लग्न झालं. लग्न सारं झालं. वालभ शब्दाचा अर्थ विवाह सांगायचे. ते म्हणायचे बा यांचा प्रेमविवाह झाला. कोणता विवाह झालाय? प्रेमविवाह झाला. आणि प्रेमविवाह असेल तर त्यांचा एकमेकांशिवाय राहणं असलं का? ते अगदी ते काय नवीन नवीन 5-10 वर्ष पदरच सोडित नाही. कोण प्रेमविवाह झाल्यानंतर त्याला गॅरंटीच नसते
कसा येईल का परवाच मग ते पदर सोडतच नाही. प्रेम विवाहाचं आहे तसं अहंकार करुषी भद्रले यांचं झालंय लग्न, म्हणजे ज्यांचा झालाय संबंध. पुढे सांगायचे 7व्या अध्यायामध्ये 3 रूपक आहेत. लग्नाचं एक आहे, टाकसाळीचं एक आहे आणि दैवी येशा गुणमयी माया नदीचं एक आहे. विठ्ठल या लग्नामध्ये ज्या युग्माचा संयोग झालाय, ज्यांचं दाम्पत्य जीवन सुरू झालंय, तो देह आणि मी या दोघांना नाव ठेवलंय. मग झोपेमध्ये देह तर झोपलाय, मी सुद्धा झोपलाय. देह जरी दिसला असला तर मी काय झालं पूर्णपणे झोपलाय. पण नाव घेतलं तर माणूस लगेच उठतो. याचं कारण काय? याचं कारण आहे मीचा संबंध देहाशी इतका जोडलाय. मी आणि देह एक नाही. त्या दोघांचं काय झालंय? लग्न झालंय. आणि लग्न जरी झालं तरी देह हा शिल्लकच असतो. असं म्हणतो आपण हे दोघं आता एक झाले म्हणतो ना आपण. पण नवरा नवराच असतो आणि बायको बायकोच असते. काही झालं तरी नवरा बायको होत नाही, बायको नवरा होत नाही. कळतंय ना? नवरा हा काही झालं तरी बायको होतो का? नाही. आणि बायको काही झालं तरी नवरा होतो का? नाही. तसं मी म्हणजे देह व्हायच नाही आणि देह म्हणजे मी कधीच होणार नाही. पण ह्या तालुक्याचा विचार इतका वाढलाय की बाकीचं सगळं विसरून केवळ देहाला मी समजूनच माणूस व्यवहार करायला प्रवृत्त झालाय. ते सुटलं पाहिजे. कधीतरी देहाच्या संबंधाने असणारी आसक्ती सुटावी जीवाची. बस सुटलं पाहिजे. म्हणजे अगदी सुटलं पाहिजे. कुठपर्यंत गेला पाहिजे? नामदेव महाराज म्हणतात ना, देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी पुढे गाऊ. हे देहाबद्दलचा अवतार सिंधे जीवनात कधीतरी उत्पन्न व्हायला पाहिजे ना. माझा देह असो किंवा नसो, देह असला काय नसला काय, देहाचं सहकार्य असलं काय नसलं काय, मी मात्र अविनाशी. मी या देहाहून वेगळा आहे. देह जन्माला येण्याच्या अगोदरही मी होतो आणि देह पाहतानंतरही मी असणार आहे. मग असा जर मी देहाच्या अगोदरही होतो, देहाच्या नंतरही असणार आहे, तर मग देहाला मी म्हणून देहापुरताच व्यवहार का स्वीकारायचा आहे? विठ्ठल मग काय करावं? महाराजांनी हा धागा पकडला. महाराजांच्या लक्षात आलं काय? एकतर याला पूर्णपणे सोडता आलं पाहिजे, देहाला पूर्णपणे सोडता आलं पाहिजे. देहाचा संबंधच नाही ठेवायचा. पण अडचण अशी आहे, देह जर नसेल तर देवाची भक्ती तरी करता येईल का? नाही ना. काय साधकपणे सांगतो तुम्हाला, देह जर नसेल तर तुम्ही घरून, आपलं शरीर जर नसेल, शरीर नसेल तर सोडून द्या, शरीराचा एक अवयव जर चांगला नसेल तर घरून तुम्ही मंदिरापर्यंत कीर्तनाला येऊ शकता का? नाही. कीर्तनाला यायचंय म्हणजे देहाचे अवयव सगळे कसे पाहिजे? चांगले पाहिजे. बरं, कीर्तनात येऊन बसला कसं तरी कोणतरी उचलून आणलं, पण कीर्तनात काय करावं लागतं? लांबून या पाया तुम्हाला करे टाळी बोलामुखी. हातच जर नीट नसतील तर हाताने टाळा वाजवता येईल का? नाही. तोंडामध्ये जीवच नसेल तर भगवंताचं नाव घेता येईल का? श्रवण यंत्र म्हणजे कान जर चांगले नसतील कीर्तन ऐकता येईल का? नाही. मग देह नसावा असा विचार आपण करतोय, देहाचं तादात्म्य नसावं असा विचार आपण करतोय. पण प्रश्न असा करतो, देहाचा संबंध जर सोडूनच दिला तर देहाच्या संबंधाशिवाय संसार होईल का नाही? सोडून द्या. परमार्थ सुद्धा करता येणार नाही. मग आता देहाला ठेवायचं का नाही हा प्रश्न आहे. देहाशिवाय परमार्थ सुद्धा होणार नाही. परमार्थ करता लागतो ना. कथेची सामग्री देहावसानावरी तू पाणी तर देवाला प्रार्थना केली, देवा काही कर पण माझ्या शरीरातली इंद्रिय खराब होऊ देऊ नकोस. माझ्या शरीरातली इंद्रिय खराब होऊ देऊ नकोस. का? माझे डोळे चांगले पाहिजे. कशा करता? डोळे भरून या पाहिजे तुझे मुख, हे सुख पाहिजे ना मला. त्याच्याकरता माझे डोळे कसे पाहिजे? चांगले पाहिजे. परत तोंड सुद्धा कशा करता? येणे मुखे तुझे वर्णी बोलणार. याच्याकरता मला तोंड सुद्धा कसं पाहिजे? खाऊ घरात नाही करायचं. तोंडाला कोणतंही केसन लावायचं नाही. तोंडामध्ये उगाच नको त्या पदार्थांनी, नको त्या वर्तनाने आपलं इतकं पवित्र असणारं तोंड महाराज या मुखासारखं पवित्र काहीच नाही. कारण
बाकीच्या इंद्रियांनी भजनाला सहकार्य करता येतं, पण तोंडाने प्रत्यक्ष भजन करता येत, कानाने भजन करता येत नाही, कानाने भजन ऐकता येत, हाताने भजन नाही करता येत, हाताने भजनामध्ये टाळी वाजवता येते, पायाने भजन नाही करता येत, पायाने भजनामध्ये पावल्या खेळता येतात, देवाकडे चालता येतं, पण प्रत्यक्ष भजन कोण करतंय? तोंड करतंय ना. इतकं पवित्र तोंड आहे, सगळ्या शरीरामध्ये भजन करण्याचा अधिकार व्यक्ती आहे, तुम्हाला तोंडार आहे, आणि ते तोंड आपण नको तरी घात पडतो, नाही करायला पाहिजे. अगदी व्यसन तर सोडून द्या माग, पण मांसाहार करणं हे तुम्हाला पवित्र ठेवणं आहे का? मला वाटतं का आता कीर्तनात पण श्रीमंत होते एकही मांसाहार करणारा नसणार, हे तर सगळेच मागे त्याच्यामध्ये काही विचारायचं काय कारण नाही, पण तरी सुद्धा ते करणं योग्य नाहीच ना. जे करणं योग्य नाही ते करणं म्हणजेच आपण निषिद्धाचा स्वीकार करणं आहे. निषिद्ध कर्म हे माणसाच्या जीवनातलं सगळ्यात मोठं पातक आहे. विठ्ठल तेव्हा माझं तोंड चांगलं पाहिजे, कसा करता येणे मुखे तुझे वर्णी पूर्ण, त्याचा करता माझं तोंड चांगलं पाहिजे. बरं तेव्हा एवढं नाही, बरं माझे कान सुद्धा कसे पाहिजे? चांगले पाहिजेत. माझ्या कानामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नसावा, नाहीतर पुढचा राम म्हणायचा मी काम ऐकायचं असं नको व्हायला ना. माझे कान सुद्धा कसे पाहिजे? चांगले पाहिजे. का? कान भरून या ऐकेल तुझी कीर्ती, याच्या करता माझे कान चांगले पाहिजे. बरं देवा हातपाय सुद्धा चांगले पाहिजे. हातपाय सुद्धा कसे पाहिजे? माझे चांगले पाहिजे. का बरं? वाही रंगी टाळी नाचे होतास ते देई हातास पाया सुख, हाता पायाला सुख घेता आलं पाहिजे. तुझ्या अंगामध्ये तुझ्या भजनामध्ये तल्लीन होऊन टाळी वाजवता आली पाहिजे, नाचता आलं पाहिजे, रंगणामध्ये रंगता आलं पाहिजे. याच्याकरता माझे हातपाय सुद्धा कसे पाहिजेत? चांगले पाहिजेत. मग हातपाय चांगले पाहिजेत, तोंड चांगलं पाहिजे, कान चांगले पाहिजे, डोळे चांगले पाहिजेत. एवढंच नको ना देवा, ऐक ना, माझा सगळा देह भाव चांगला आहे. तो का म्हणे माझा सगळं देह भाव सगळं देह चांगलं पाहिजे. एकीकडे तुकोबारायांनी म्हणावं देह पाहिजे आणि एकीकडे म्हणावं देह नको. देहाच्या निराशे मग नक्की देह संपावा का देह चांगला पाहिजे आम्हाला कळत नाही. देह संपावा का देह चांगला पाहिजे आम्हाला कळत नाही. तुकोबाराय तुम्हीच सांगा बरं. तुकोबारायांना तुम्हाला माझी भाषा कळली. मी देह संपावा म्हणजे देह नष्ट व्हावा असं नाही. देह संपावा म्हणजे देह नष्ट व्हावा असं नाही म्हटलं. मग देहाशी असणारा तादात्म्य संबंध संभाळा. आपण म्हणालो देह नव्हे मी हेच रे. देह मी आहे ना, ही बुद्धी संपली पाहिजे. देहाच्या संबंधाने असणारे ममत्व हे माणसाचं संपलं पाहिजे. मग खरंच नक्की तुमचं म्हणणं काय? माझं म्हणणं काय हे तुकोबाराय देवाला सांगताय अभंगाचा पहिला चरणात. Oh,
आपल्या सगळ्या विरोधाभासी बोलण्याचं तात्पर्य सांगतात. देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाळी माझ म्हणतात. तेव्हा ऐका, मी जे बोलतोय ना याच्यामध्ये माझं बोलणं दोन्ही अंगाने वाटतं. एकीकडनं वाटतंय देह पाहिजे सुद्धा आणि एकीकडनं वाटतंय देह नको सुद्धा. मग देह पाहिजे का देह नको? आणि देवा देहाचा निषेधही नाही आणि देहाचा स्वीकारही नाही, फक्त देहाबद्दल त्याज्य बुद्धी आहे. देहाबद्दल काय? त्याज्य बुद्धी, अर्थात देहाच्या विसराची अपेक्षा आहे. देवा आता ऐसा करी उपकार काय कर, मला माझ्या देहाचा विसर पाड. विसरण्याकरता वस्तू असावी लागते आणि ती सापडू नये असं व्हावं. विसरलं कशाला म्हणतात? वस्तू हरवल्यावरती ती विसरली असं नाही होत. मग वस्तू संपल्यानंतर ती विसरली असं होत नाही. मग वस्तू आहे पण ती सापडत नाही. वस्तू आहे पण ती काय होत नाही? सापडत नाही. अशा वेळेस काय म्हणतो? आता इथं होतो, इथंच आहे कुठंतरी, पण काय होत नाही? सापडत नाही. म्हणजे काय झालं? मीच ठेवली पण मी विसरलो. विसरणं वस्तूचं अस्तित्व आहे पण वस्तूच्या संबंधाने असणारं स्मरण मात्र नाही. तुकोबा ही अपेक्षा करतात देह असावा, कारण देह असला काय नसला काय साधकाच्या जीवनामध्ये फरक पडत नाही. भक्त तर त्यालाच म्हणतात ना, भक्त ऐसे जाना जे देही उदास ते अवदासीन्य. तुकोबारा प्रकट करतात देहावर उदास असणं म्हणजे काय? देहाचा विसर पाळी मग. अजून ऐका, देहाचा विसर दोन भूमिकेत पाळावा. देहाचा विसर किती भूमिकेत सांगतोय मी? दोन. एक तर भक्ताच्या भूमिकेतही देहाचा विसर आहे आणि दुसरे म्हणजे साधकाच्या भूमिकेतही देहाचा विसर आहे. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी. अंतर्गत देहावर भक्त सुद्धा कसा असतो? उदासच असतो. आणि साधकही कसा असावा? उदासच असावा. दोघांमध्ये काय फरक आहे? तर भक्ताचं औदासीन्य हे स्वाभाविक औदासीन्य आहे आणि साधकाचं औदासीन्य हे कृपेचं अथवा प्रयत्नाचं औदासीन्य आहे. विठाला भक्त झाला, सिद्ध झाला, साधू झाला, संत झाला, महात्मा झाला, ज्याला ज्ञान झाले असा झाला का त्याला देहाला विसरावं लागत नाही, तो देहाला आपोआपच विसरतो. भक्त झाला म्हणजेच भक्ताविषयी जाणं जे देही त्याला विसरावं लागत नाही, तो स्वतः विसरतो, विसर आपोआप होतो. पण साधकाचं तसं नाही, साधकाला विसरावं लागत. साधकाला देहाला विसरावं लागतं. आपल्याला जर अभ्यास करायचा असेल तर अभ्यास करताना आम्ही घालून बसलं जे अभ्यास करणार त्यांना म्हणजे अभ्यास सगळे अभ्यासातून मिटायचं. माणसाला असं वाटतं आपण शाळा सोडली म्हणजे आपण अभ्यासाचा आता काही संबंध राहिला नाही. पण खरं सांगू का, शाळा हे अभ्यासाचं परिमाण नाही. आता पूर्वासुरींचं वाक्य, माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो आणि साधक असावं, त्यांनी काहीतरी विद्या ग्रहण करण्यासाठी प्रयत्न करावा. पण ज्ञान ग्रहण करणं ही माणसाची मूलभूत गरज आहे. हा, शिकत राहणं माणसाची मूलभूत गरज आहे. आता मी नेहमी सांगत असतो काय, माणसाच्या मूलभूत गरजा किती आहेत? किती आहेत आपल्याला माहिती? 3च आहेत ना. कोणकोणत्या? अन्न, वस्त्र आणि निवारा. सध्या काय झालंय, शालेय शिक्षणामध्ये माणसाच्या मूलभूत गरजा 5 सांगितलं वाढलं. हे मी नाही सांगत, शाळेमध्ये जी पोरं जातो शाळेत त्यांना विचारतो माणसाच्या मूलभूत गरजा किती? हे सांगतात 5 आहे. कोणकोणत्या 5? अन्न, वस्त्र, निवारा. हे तर आम्हाला माहिती. अजून 2 कोणत्या वाटल्या सांगा बरं. मोबाईल आणि ऐका, अन्न, वस्त्र, निवारा याचा 3 मूलभूत गरजाच आहे. पण अजून 2 वाढल्या म्हणतात. कोणकोणती? एक आहे आरोग्य आणि दुसरं आहे शिक्षण. या 2 काय सांगितलं जातात? मूलभूत गरजा सांगितलं जातात. त्यांना मानायचं का नाही स्वतंत्र भाग आहे. पण सध्या विज्ञान, सध्या शालेय क्षेत्र हे जर मानत असेल तर माणसाचं आरोग्य असावं. आताच आपण विचार करून आलो प्रतिनिधी सामग्री देहावर सामग्री आरोग्याची गरज आहे. आरोग्य उपस्थित असलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे
शिक्षणाची गरज आहे. शिक्षण जसं अन्न मरेपर्यंत माणसाला लागतं, तसं शिक्षण सुद्धा माणसाने कुठपर्यंत घेतलं पाहिजे? जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माणूस शिकत राहायला पाहिजे. हो, मरेपर्यंत माणसाने शिकलं पाहिजे. आता काय झालंय, कीर्तन हे शिक्षणाचं साधन आहे. कीर्तन हे कशाचं साधन म्हटलं? शिक्षणाचा. हे चांगलं लक्षात ठेवा. निदान एवढं वाक्य तरी पाठ ठेवा. सध्या लोक कीर्तन मनोरंजन म्हणून ऐकतात, शिक्षणाचं साधन म्हणून ऐकत नाही. म्हणून तर आम्हाला कीर्तन करायची इच्छा होत नाही. काय अडचण अशी आहे, आपण कीर्तन केल्यानंतर लोक काय सुधरत हे तुम्ही मान्य केलं. आता नाही म्हणलं आम्ही काय सांगायची गरज नाही. कीर्तन करायचं कसं? कीर्तन करू सुद्धा लोक सुधरत नाही. मग सुधारणाच नसेल तर कीर्तन कशासाठी करायचं? तुम्हाला असं वाटतं का कीर्तन नाही करता आमचे पोट पाणी पण पडत म्हणून, त्याच्यावर पोट पाणी आले म्हणून? असं काहीच नसतं. कीर्तन आता फारच जास्त ग्राह्य होईल, पण तमाशा आणि कीर्तन याच्यात फरक काय ठरवतो आपण हे पण ठरवलं पाहिजे. नाटक पाहणं, चित्रपट पाहणं, तमाशा पाहणं आणि कीर्तन ऐकणं याच्यात आपल्याला काही फरक वाटतो का? आणि जर वाटत असेल तर तो आपण आतमध्ये स्वीकारला पाहिजे. आणि त्या दृष्टीने, त्या भावनेने, त्या श्रद्धेनेच कीर्तनाला आलं पाहिजे. तुमची अडचण नाही, आमची अडचण आहे. त्याच्यामुळे मी सुरुवातीला सांगितलं कीर्तन करावं का नाही हा आमचा प्रश्न आहे. तुम्हाला सांगावं काय? कारण किती सांगितलं तरी बाल त्या गाडीवर असंच आहे. जाऊ द्या. काय सांगत होतो मी? देहाचा विसर पाळी मग आपल्याला हा विचार करायचा. विद्यार्थी असतं माणसाने ज्ञान ग्रहण केलं पाहिजे, शिकत राहिलं पाहिजे, सतत माणसाने शिकावं. काहीतरी आपल्याकडे एक म्हणे ना, ते म्हशीचं शेण असतं ना, ते जर जमिनीवर पडलं तर तसं परत वर उठत नाही, काहीतरी घेऊन उठतं. तसा माणूस कुठेही गेला तरी त्याला काहीतरी दोन शब्द काहीतरी चांगलं शिकता आलं पाहिजे ना. शिकणं हा माणसाचा स्वभाव असला पाहिजे, थोडं ग्राहक असलं पाहिजे माणसाचं. आता माणसाचं झाले नेमकं उलट. माणसं शिकतात पण नको ते शिकतात, जे शिकायला पाहिजे तेवढं सोडून माणसाने गुणग्राहक असावं. काय असावं? गुणग्राहक असावं. पण सध्या माणूस गुणाचा द्वेषी झालाय आणि दोषाचा ग्राहक झाला. घ्यायला पाहिजे गुण, घ्यायला काय पाहिजे? गुण. दोष पाहायचे सुद्धा नाही, दोष कोणाचेच पाहायचे नाही. अजून ऐका, तू तर म्हणतात दोष पाहायचे ना, कोणाचे पाहूच नका, पण पाहायचे असतील तर स्वतःचे पहा. का सया गुण दोष पाहू अनेकांची मज काय त्यांच्या उणे असे. आपल्या जर एकही दोष नसेल तर दुसऱ्याचा पहा. ऐका, तुम्हाला मान्य आपलं कसं आहे ते आता परत बोला. आपल्याला लयच ग्राह्य म्हणे आपल्याकडे. आपलं ठेवायचं हे तर माहिती तुम्हाला. आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं पाहायचं. तुम्हाला जसं पाहायचं तसं पहा, मला काय फरक पडत नाही. पण दुसऱ्याचं कसं पहा, किती वागायचं तेवढं वागा, पण आपलं आपलं पहा. चला अजून एक असं याला समांतर म्हणे, आपल्या डोळ्यातलं कुसळ दिसत नाही. नाही, आपल्या डोळ्यातलं कुसळ दिसत नाही, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं. कुसळ इथपर्यंत माहिती आहे तुम्हाला. जे काल घाटात गेले असतील, डोंगरात गेले असतील, त्याला कुसळ माहिती झाला. कुसळ एवढं असतं ते कुसळ. माहिती ना कुसळ केवढं असतं? एवढंच असतं. पण ते किती त्रास देतं आपल्या सांगता माहिती. तर ते काय किती भर फार बरे हो. दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं. म्हणजे दुसऱ्याचा छोटासा दोष असला तरी तो लगेच दिसतो. कुसळ म्हणजे किती राग आहे त्या प्रकारे दुसऱ्या दोषाचा तरी तो लगेच दिसतो. आणि आपल्या डोळ्यातलं आपला कुसळ एवढा दोष असला तरी तो दिसत नाही, आणि दुसऱ्याचा कुसळ एवढा नंतर दिसतो. म्हणजेच माणसं दुसऱ्याचे दोष लवकर पाहतात, पण स्वतः मधले पाहत नाही. या सगळ्याला कारण एकच आहे, दुसरं काहीच नाही. देह तादात्म्य, माझ्या देहाच्या संबंधाने असणारं महत्व आणि अहंता याचा फरक. ज्ञानोबांची धडपड आहे. अहममतीची दवड सवडी, माते न पवतीची बापुडी, जन्म मरणाची दुखडी, उडीती ठेली. अहंता आणि ममता. अहम म्हणजेच मी
आणि मऊ म्हणजेच माझं. याच्यामुळे काय झालंय, जन्म मरणाची दुथडी लवळीते ठेवी. किती किती महाराज, किती जन्म झाला फेरा गणित नाही, किती वेळा जन्मायावे. आणि ते प्रसिद्ध वचन आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या संसारी खलु दुस्तारी. कशामुळे हे सगळं, या सगळ्याला एकच कारण आहे, घेऊन याच जाणून परी बळे झाला बुद्ध. कशामुळं, घेऊन या छंद माझं, मी आणि माझं म्हणायला लागला, बस त्याच्यामुळे गुंतला. दुसरं कारणच नाही. आपल्याला समजतो माणसाने गुणग्राही असावं, दोषग्राही नसावं. गुण नाही, गुण घेता आले पाहिजे, दुसऱ्याचे दोष पाहायचे नाही. अजून सोपं सांगू का, आपल्याला साधं कळलं पाहिजे. काय, आपल्याला जर दूध पिण्याची इच्छा आहे ना, काय प्यायचं आपल्याला, दूध. नको ते पिण्यापेक्षा दूध पिण्याला चांगले ना महाराज, फक्त वार करण्याच्या औषध पिऊ नये. मी एक त्याला सांगतो, महाराज काय सांगून गेला, आम्ही काय करायचं, आम्ही काय करायचं म्हणजे चहा प्यायचा नाही हे सांगत. वार करणे चहा प्यायचा नाही, कारण दारूचं जसं व्यसन, तंबाखूचं जसं व्यसन, गांजाचं जसं व्यसन, तसं तंबाखू. चहाचं पण काय व्यसनच आहे. माझ्यापेक्षा तुम्हाला जर एखाद्या वेळेस तात्या आले तर तात्या चांगलंच करत सांग. व्यसनमुक्त संघटनेचं हेच कार्य आहे. चहा पिणं हे सुद्धा व्यसन आहे. आणि दारूने जसं माणसाचं पतन सांगितलंय तसं चहाने पण सांगितलंय. ती चहा नावाची अवदसा आपली नाहीच आहे महाराज, ती इंग्रजांनी आणलेली. मग ते आपण काय स्वीकारायचे, चला सोडून द्या. माणसाने काय प्यावं मग, पाणी प्यावं. अजून पाणी टाकायची सवय असते कधी कधी. पाणी प्यावं आणि पवित्र म्हणून पाणी पा. दूध पवित्र आणि गोड, माणसाने दूध प्यावं. मग दूध कोण देतो, गाय देते ना. दूध गाय देते. गाय जर दूध देते तर आपण फक्त दूध घ्यावं ना. गाय काय खाते हे पाहण्याची गरज आहे का, काय पाहिजे गरज आपल्याकडे म्हणे. आपण काय करावं, फक्त दूध घ्यावं. गाय काय खाते ते पाहायची गरज नाही. आणि गाय जर काय खाते हे पाहायला लागलं तर मिळालेलं दूध सुद्धा पिण्याची इच्छा राहणार नाही. इच्छा राहणार नाही म्हणण्यापेक्षा त्याच्यावर श्रद्धा राहणार. श्रद्धेने जर दुधाचं पावित्र्य स्वीकारून त्याचा गोडवा आपल्या जीवनाला अनुकूल करण्याकरता स्वीकारायचा असेल तर दूध पाहावं. माणसाने गुणग्राही असावं, दोषाला टाळावं, दोषाला नजरेच्या आड करावं. कशासाठी सांगतो, माणूस शिकत राहिला पाहिजे, माणसाला ग्रहण करता आलं पाहिजे, कायम काहीतरी शिकता आलं पाहिजे. सतत कीर्तन हे शिक्षणाचं माध्यम आहे, कीर्तन हे शिक्षणाचं साधन आहे. कीर्तनातून माणसाला प्रबोधित व्हावं. पण प्रबोधन म्हणजे सध्या समाज प्रबोधन वाढलंय आणि आत्मप्रबोधन कमी झाले. याचं एक कारण जगद्गुरु श्री तुकोबा यांच्या गाथेत काही काही प्रमाण किंवा काही काही अभंग व्यवहार कसा करावा हे सुद्धा सांगणार नाही. तुकोबा यांच्या गाथेत जसा परमार्थ कसा करावा हे तुकोबांनी सांगितलं ना, तसा व्यवहार कसा करावा हे सुद्धा सांगणारे अभंग तुकोबा यांच्या गाथेत आहेत. अगदी उदाहरण सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहार. व्यवहार कसा असला पाहिजे, उत्तम असला पाहिजे. याचा अर्थ असा नाही की तुकोबांनी व्यवहार करायला सांगितला. तुकोबाने व्यवहार करा असं म्हणत नाही. व्यवहार जर करायचा नसेल तर असं करा, व्यवहार करायचं असा तुकोबांचा आग्रह आहे. तुकोबांच्या अपेक्षा एकच आहे, उत्तमची गती. हा, उत्तम गती प्राप्त करून घ्या. गतीचा शब्द अर्थ सांगितलं, तुका म्हणे ऐशा साधनी तो आहे तो ज्ञान आहे गुरुकृपा. ही साधना आहे सगळी. आणि या साधना गुरुकृपे करता, परमात्मा प्राप्ती करता भगवान श्री खंडेरायाची कृपा व्हावी आणि आपल्याला त्याचा विसर पडावा याच्या करता आहे शिक्षणच आहे. हे शिक्षण आपल्याला हळूहळू हळूहळू चालू करणार असतं. जसं पहिलीत गेलेला विद्यार्थी
एकदम 11वीचा 12वीचा 10वीचा पेपर देऊ शकत नाही, त्याला क्रमाक्रमाने तिथपर्यंत जावं लागतं. तसं कीर्तनाच्या श्रोत्यांमध्ये बसलेला प्रत्येक साधक आणि प्रत्येक जीव हा पहिली दुसरी तिसरी या कॅटेगरीत आहे. त्याने काय करावं, आपली प्रगती करत करत एक दिवस आपल्याला बोर्डाची परीक्षा द्यायची आहे आणि त्या बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचंय, या तयारीला लागलं पाहिजे. आता असं झालंय, आपण पहिलीकडनं परत अंगणवाडीचा प्रवास सुरू करायला उरफाटा प्रवास चालू झाला आपला. आहार कटकटा हे कटे ये जीव उरफाटा सुरू झाला. तसं काय व्हायला पाहिजे, माणसाचा प्रवास हा प्रगतीचा असावा का अधोगतीचा असावा, प्रगतीचा पाहिजे. याच्या करता कीर्तनाची साधन आहे. तो काय बोलतो नाही का, शिका. काय शिकायचंय, देहाला मी म्हणणं आणि देहाला सोडणं याच्यात फरक नाही. माणूस देहाला मी म्हणतोय आणि देहाला सोडत नाही, मग देहाला मी म्हणणंही सोडा आणि देहाला सोडू सुद्धा ना. देहाला राहू द्या, फक्त देहाला मी म्हणणं सोडा, म्हणजेच देहाचा विसर सूक्ष्म आहे. याच्यामध्ये काहीच नाही करायचं. जसं लग्न झाल्यानंतर नवरा बायकोचा संबंध आला, लग्न झाल्यानंतर नवरा बायकोचा संबंध आला, तो संबंध किती प्रकाराने तुटतो, तर त्याचे 4 प्रकार आहेत. संबंध तुटण्याचे प्रकार किती आहेत, 4 आहेत. एक तर नवरा मेला, काही कोण शिल्लक राहिलं, कशी बायको आता बायको कुठपर्यंत येते, नवरा आहे तोपर्यंत बायको राहिली का, नवरा मेला आता कोण राहिलं, फक्त एक बाई राहिली. नवरा गेल्यानंतर कोण राहिली, बाई राहिली. संबंध राहिला का नवरा बायकोचा, नाही. बरं बाई गेली, बायको गेली, राहिला कोण, नवरा. आता कसं नवरा आता पुरुष राहिला, संबंध राहिला का नाही. दुसरा प्रकार, कधी कधी असं होतं, एकाच वेळेस दोघे संघ जातात. काही काहींचं दैव मानलं जातं, काहींचा अपघात नाही होत. काय स्वतंत्र विचारायला धुंदा महाराज त्यांच्या पत्नी मातुश्री त्यांचा विचार पाहतो. महाराज केले असं कळलं, ठेवावं. एकाच वेळेस दोघांनी जावं. संबंध राहिला का आता चौथा, त्यांचाही संबंध तुटला 3 प्रकार. आणि चौथा एक प्रकार आहे, ज्या प्रकारामध्ये नवराही जिवंत असतो, बायकोही जिवंत असते, पण त्यांच्यामध्ये नवरा बायकोचा संबंध राहत काय म्हणतात त्याला, घटस्फोट. माहितीये माहिती आपल्याला, हा जो घटस्फोट नावाचा शब्द आहे ना, फार सूक्ष्म आहे महाराज. याचा विचार काय नाही केला पाहिजे. घटस्फोट म्हणजे काय, संस्कृत शब्द आहे. घटस्फोट कुठे येतात, घटस्फोट घ्यायला कुठे जावं लागतं, कोर्टात जावं लागतं ना. माझा एक प्रश्न आहे, घटस्फोट हा शब्द काय आहे, घट माहिती आहे तुम्हाला, उद्या सकाळी आपण इथं मानू ना. घट म्हणजे काय, आणि स्फोट म्हणजे बॉम्बस्फोट झाला म्हणजे बॉम्ब फुटला. स्फोट शब्दाचा अर्थ आहे फुटणं. स्फोट म्हणजे काय, फुटणं. आणि घट म्हणजे मडकं. मग कोर्टात गेले घटस्फोट घ्यायला, मग नवऱ्याने कुठून धरलं, बायकोने कुठून धरलं, दोघांनी आपण म्हटले घट फुटला, घटस्फोट झाला, आम्ही आता निघालो. असं असं काय, घटस्फोट होतो म्हणजे काय, घटस्फोट घरात तिथं होतच नाही. घटस्फोट कुठं होतो माहितीये का, गावाच्या बाहेर स्मशानभूमीत होतो. फिरावीला घट, वडीला चरणी, महावाक्य ध्वनी. तुम्ही स्मशानात घटस्फोट वाचता पाहिजे ना कधी, स्मशानात गेलेत ना कधी, आता पण लय जाऊन पोहोचवले. काळजी करू नका, ज्यांनी लय जाऊन पोहोचवले ना, तुम्हाला लय जण येणार आहे. मग खरा घटस्फोट कुठं होतो, स्मशानात होतो. खरा घटस्फोट कुठं होतो, स्मशानामध्ये होतो का, कारण तिथं खरं मडकं फुटतं, घटाचा स्फोट होतो. आणि घटस्फोट फक्त मडकं फुटणं नाही, घटस्फोट शब्दाचा अर्थ संबंध तुटणं. घटस्फोट झाला म्हणजेच त्याचा माझा आता संबंध राहिला नाही. नवरा बायकोचा घटस्फोट काय मग नाही ठेवलं, पण आता ती म्हणते तो माझा नवरा नाही आणि मी त्याची, घटस्फोट झाला, संपला संबंध. देह पातानंतर जे देह मी म्हणत होता, आता त्या देहाला मी म्हणणं संपलं, कारण देहाची माती झाली, शरीराची होय, देहाची माती म्हणणं संपलं. हा झाला, याला म्हणायचं घटस्फोट. घटस्फोट शब्दात अर्थ संबंध तुटलं, संबंध पूर्णपणे नाही सोडणं. आता त्याचा माझा काही संबंध राहिला नाही. तुकोबा हीच अपेक्षा करताय, देहाचा विसर पाडीनं आम्ही जिवंत असतानाच आमचा देहाबरोबर घटस्फोट व्हायला पाहिजे. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत
देहाबद्दलचं महत्व संपलं पाहिजे. देहाला काय खायला मिळतंय, देव कुठं राहतोय, देव कसा आहे, देव कोणत्या परिस्थिती आहे, देहाला कोणते भोग मिळत आहेत, हे सगळं माणूस विसरला पाहिजे. तो बऱ्याची भाषा पाहणार काय खातो आम्ही, कसं या सांगा ते खायला काय मिळतंय, कुठं मिळतंय, आहे का खावटे आहे का काही भान नाही. कशाचा विसर आहे? खाण्याचा नाही, देहाचा विसर आहे. विसर कशाचा आहे? देहाचा आहे. तुम्हाला मी प्रसंग सांगेन. मराठवाड्याचे आता आपल्या फळा संस्थान म्हणतो आपण, त्या फळा संस्थानचे मुख्य मोतीराम महाराज यांच्या जीवनाचा प्रसंग सांगतात. ते देहावर उदास पाहत नव्हते. ऐकून ठेवा फक्त, ते महात्म्यांचे चरित्र महाराज फार गोड असतात, आपल्याला माहिती नसते. त्या मोतीराम महाराज जेव्हा सांगतात, फार देहावर व्यक्त होते, उदास होते. उदार वयामध्ये त्यांच्या पायाला झाली जखम. पायाला काय झाली? जखम झाली. आणि ते जखम आता काय, देहाला जखम झाली तर त्याच्याकडे दुर्लक्ष ना, कारण देहावर उदास आहे. फक्त असे जाणारे देही देहाचा विसरून पडलाय. मग देहाला जखम झाली, पायाला जखम झाली, त्या जखमेमध्ये रक्तत्व असं वाढलं आणि त्याच्यामध्ये आळ्या पडल्या, किडे पडले. कशामध्ये? जखमेमध्ये. प्रकार काय झाला? डॉक्टरांनी पाहिला, आजूबाजूच्या लोकांनी पाहिलं, ते म्हणजे बाबा एवढी मोठी जखम झाली, आपण त्याच्यावर औषध मारू. औषध मारल्यावर काय होईल? त्यांनी सांगितलं, बघ औषध मारलं म्हणजे आळ्या मरतील, किडे मरतील, जखम भरून येईल आणि बायबल्स होईल. ते म्हणजे आळ्या मरतील ना, मग मला औषध टाकायचंच नाही. माझ्या एकट्याच्या जखमेसाठी एवढ्या आळ्यांना मारायचं ना, म्हणून एवढ्या जणांना मारायचं का? तुम्हाला गंमत सांगतो, जर त्यांनी त्या जखमेवर औषध टाकू नये, मग त्याच्यावर रुमाल बांधला. त्याच्यावर काय बांधला? रुमाल एक पडकं बांधलं. बांधण्याचा हेतू हा होता, तर त्या आळ्या इतक्या वाढल्या होत्या, त्या गुजगुज करत वर यायचं आणि त्या खाली पडायचं. त्या खाली पडू नये म्हणून ते त्याला पडकं बांधायचं. त्या आळ्याने आतमध्येच राहावं. जर चुकून एखादी आळी त्यांना घेतोय, जर खाली पडला ना, ते बोटाच्या चिमटीने उचलायचे आणि परत जखमेत ठेवायचे, मारायचे, खापला काय खायचं. एवढं देहावर अवलंबून असणं म्हणजे देहाचा विसर पडणे. देहाच्या संबंधाने अजिबात महत्व नाही. कबीर महाराजांचा प्रसंग तर सगळ्यांना माहिती आहे. कबीर महाराज रस्त्याने चाललेले असताना एक पिसाळलेला पुत्र टाकून आला. त्या पिसाळीला कबीर महाराज आपल्या रामनामामध्ये दंग आहे, भजन करत चालले, काहीच केलं नाही देहाचं, अगदी देहावर व्यक्त होऊन चालले. आणि पुत्र आलं, त्या पुत्राने मागून पोटरीचा रस्ता तोडला. बराच तोडल्यानंतर यांनी मागे तोडून पाहणार, ते मागे वळून पाहिणार. त्या पुत्राने ते पोटरीचं मांस तोडलं, ते असं थोडीशी बसवायला ते लटकायला लागलं पाहायला पाहिजे. ते मांसा पोटरीला मागून ते लटकायला लागलं, त्याच्यातून मांस गळतंय, त्याचं रक्त गळतंय, ते कुत्र मागे चालले, ते चाटतंय, तोडतंय, खातंय. हा प्रसंग वर्तमान कबीर महाराजांच्या जीवनातील चरित्रामध्ये. आणि मग ते चाललेलं पाहिलं, ते कुत्र चाटतंय, चावतंय, ते तोडतंय, खातंय, हे पाहिलं. एका माणसाने येऊन त्या कुत्र्याला हुसकलं आणि कबीर महाराजांना आरोग्य केलं, महाराज काय चाललंय? तिकडची उत्तर येते ना, काशी महाराजांच्या. मग कबीर महाराज, आप सुन नहीं रहे, आप देख नहीं रहे? महाराज बोले क्या वो कुत्ता आपकी चमड़ी को काट रहा है. तो माणूस काय म्हटला? कुत्ता आपकी चमड़ी को काट रहा है. महाराजांनी त्याला काय उत्तर द्यावं? महाराज सरळ बोलले, कुत्ता जाणे और चमडी जाणे, मैं काय जाणे. जो कुत्रा चावतोय ना, त्या कुत्र्याला घेणं गेलं, आणि ज्या चमडीला चावतोय ना, ती चमडीच आहे. मी म्हणजे कुत्राही नाही आणि मी म्हणजे चमडी सुद्धा नाही. विठाला आपलं असं आहे, आपण फक्त गप्पाच मारायचं. याच्याबद्दल आपण फक्त गप्पा कधीतरी काही ऐंशी दशा असा विचार तरी आला पाहिजे. महाराज एखाद्या वेळेस शुभ संकल्प कधी फळाला येईल सांगते, कधी कधी मोठ्याच्याच कृपेने येईल, पण कधी कधी एखाद्या वेळेस अचानक काय सद्गुरु कृपा कधी होईल सांगायला माहिती नाही, पण अचानक कधीतरी आपल्या अंतःकरणाला शुभ संकल्प आला पाहिजे. बस आज या क्षणापासून माझं देह लागत सुटलं पाहिजे. असे विधान काय आपल्याकडून जरी तर माझ्या तरी जीवनात व्हावी एवढी तरी अपेक्षा. याच्यासाठी आपण कीर्तन करतो. आपल्या परमार्थाचं फलित काय विसर? आपल्या स्वतःच्या देहाचा आपल्याला काय पडला पाहिजे? विसर पडलाच पाहिजे. आमचे गुरुवर्य स्वानंद निवासी बाबासाहेब दांडेकर यांच्याकडे कोणी असे लोक यायचे. आता पूर्वीचा प्रेम थोडासा वेगळा होता, आता थोडंसं वेगळं झालं. आता कोणी भेटलेला लगेच कोणी मोठा माणूस भेटलेला माझा मोबाईल काढतात, महाराज एक सेल्फी घेऊ द्या असं म्हणतात. आता काही होते सेल्फी घेऊ द्या. पूर्वीच्या काळात मोबाईल असं प्रगत नव्हतं, पण त्या काळामध्ये लोक कीर्तनाला येत असताना सुद्धा, पुढे काही एखाद्या कार्यक्रमाला असताना सुद्धा आता वही पेन घेऊन जायचे. मला आठवतंय तर आम्ही आवडतीमध्ये शिक्षण घेत असताना जर पुढे कीर्तन जायचं होतं ना, आता वही पेन असायचं. का? पुढे जर काही चांगलं ऐकायला भेटलं तर ते घेऊन घेता येऊ. आता बरेच जण घेतात नाही, पण मी सदुशातच घेतात. मग ऐकायला काहीतरी मिळावं म्हणून वही असायची, ते लिहिता आलं पाहिजे. मग आता मामांच्या कार्यक्रमाला
मामांच्या कीर्तनाला प्रवचनाला लोक यायची वयाने घेऊन यायची. कार्यक्रम झाला आता सेल्फी नाही करायचा मामाच्या वरती काही सोय नव्हती. मग मामा जाता येतच म्हणायचे मामा एक सही का पूर्वीच्या काळामध्ये होतं ना. मग एखादी जर बॅग घेतली आपण त्याच्यावर काय असते सही असते. गाडी घेतली एखाद्या मोठ्या श्रीमंत त्याच्यावरती आपण विद्वान असणाऱ्या मामासाहेबांचं आचरणशील मामासाहेबांचं साधूचं दर्शन करतोय त्यांची सही असावी. मामाला लोक म्हणायचे मामा आमच्या वहीवर सही करा. मामा कधीच स्वतःच्या नावाने सही करत नव्हते. मग ते ओवी लिहून घ्यायचे. हा पण ओवी आपल्या आजच्या विषयाला महत्वाची म्हणून मला आठवती सांगतोय. ओवी दोन ओवी आहेत. देवी सदभ्यासी निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर असो अथवा जाऊन. ह्या दुपारीची उभी चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी. कशी लावी? सदभ्यासी निरंतर लावी. सतनाम परमात्मा तत्वाचा अभ्यास करून चित्ताला परमात्म्याची मोहर लागली पाहिजे. चित्ताला परमात्मा विषय झाला पाहिजे. आणि एकदा का चित्त परमात्म्याला विषय करणारं झालं की मग हे देह असो किंवा नसो काही फरक पडायला नको असं त्या ओळीचा अर्थ आहे. पुढची ओळी अशी जे नाना गती ते पावविते ते चित्त वरील आत्मयाते मग कवन आठवी देहाते गेले की आहे. आसो अथवा जाऊ हा विधी आहे आणि गेले का आहे हे वर्तमान. म्हणजे आता ज्या चित्ताने परमात्म्याचं वर्णन केलंय आमचं अंतःकरण जर आम्ही देवाला देऊन टाकलंय तर मग आता आमच्या अंतःकरणामध्ये देव राहिला. सुरुवातीला सांगितलं होतं एका बाजूला देव आहे एका बाजूला देव आहे. आता जर आमचा जीव आम्ही देवाला दिलाय तर आता देह आहे का गेलाय याचा विचार करायची गरज आहे का? आम्ही आमचा जीव कोणाला दिलाय? तो का म्हणे प्राण करा देवासी अर्पण. जर प्राण सर्वस्व देवाला अर्पण केलंय सगळ्या सर्वांगाने देवाकडे वळलाय तर आता देहाकडे पाहायची गरज आहे का? नाही ना. मग कवनात मी देहाती कोणा ठोकाने देहाला देह आहे का गेलाय याचं स्मरण चिंतन करण्यास वेळ नाही. आता काय देहाचा विसर केला म्हणजे संचार. देहाचा विसर झाला म्हणजे जीवनात आनंदाचा संचार. माणसाच्या जीवनामध्ये सुख दुःख आहे. एक साधा विचार आहे का मला माहिती पण फक्त थोडस नाही जमलं दुसऱ्या जीवनात मिसळ तुला सांगून जाईल. फक्त एवढा मोठा आपल्याला सांगायचं आहे. माणसाच्या जीवनामध्ये सुखही असतं आणि माणसाच्या जीवनामध्ये दुःखही असतं. बरं जास्त काय असतं? जास्त सुख असतं का जास्त दुःख असतं? दुःख असतं. ती किती तुलना सांगितली तू बाळा. सुख पाहता जवळ पाळे आणि दुःख पर्वत आहे एवढे. सुख अगदी जवळ येतं. जवळ माहिती ना जवळ जवळ म्हणजे जवळ माहिती का केवढा असतो? हरभरा एवढा नाही मग माहिती असतो. आणि मग बरोबर माहित करायचो जवळ म्हणजे मोहरी बरोबर ना. मोहरी म्हणा तीळ म्हणा एवढा बारीक तो जवळ एवढं काय सुख आहे. आणि दुःख मात्र पर्वत आहे एवढी. त्याची कशी तुलना आहे का तुलना? पण तरी सुद्धा म्हणायला तर आहे ना कधी सुखही आहे आणि कधी दुःखही आहे. उलट शास्त्र असं सांगतं जीवनामध्ये सुख नाहीच. संसारामध्ये सुखाचा विचार सगळ्यांना ते काय स्वतंत्र सांगायची गरज नाही. सुख नाहीच. पण जे जवळ एवढं सुख दिसतं असं म्हणलंय ना ते सुद्धा सुख नाही मानायला तयार. मग तो सुखाभास आहे. तो काय आहे? सुखाचा आभास आहे. आणि आपलं झालंय असं आपण आभासालाच बिंब समजायला लागलो. आभास म्हणजे प्रतिबिंब. आभास म्हणजे काय? प्रतिबिंब. आणि माणसं काय करतात? प्रतिबिंबाला बिंब समजतात आणि बोलून जातात विठाला. परंपरेने एक उदाहरण सांगितलं जातं. काय झालं? काल यात्रा झाली ना आपली यात्रा जत्रा काय मग जत्रेमध्ये बरेच दुकानं वगैरे गाड्या वगैरे भरपूर असतात. खाण्यापिण्याच्या वस्तू खेळण्याच्या वस्तू अशा बऱ्याच असतात. एक फार जुना काळ ज्या काळामध्ये अजिबात प्रगती झाली होती त्याची तुम्ही प्रगती व्हायला लागली आधुनिक व्हायला लागला होता. अशा काळामध्ये एक माणूस पहिल्यांदाच बाजारात गेला. अगदी ग्रामीण भागातला मोठा आदिवासी माणूस काय माहिती पण पहिल्यांदाच बाजारात गेला. आणि बाजारात गेल्यानंतर तो एका दुकानात गेला. त्या दुकानात आहे ते दुकान होते त्यांच्या आरशाचं दुकान. कसं होतं? आरशाचं. तो गेला आरशाच्या समोर उभा राहिला. आता आरशाच्या समोर उभा राहिला तर आरशात कोण दिसणार आहे? तो स्वतः दिसला ना. त्याला माहितीच नाही आरसा असतो आणि याच्यात आपणच दिसतो. त्याने स्वतःचा चेहरा काही स्वतः पाहिलाच नाही कारण त्याने आरसा कधी पाहिला नव्हता. पहिल्यांदा त्याने आरसा नावाची गोष्ट पाहिली. आरसा नावाची गोष्ट पहिल्यांदा पाहिली आणि आरशात त्याला कोण दिसला? स्वतःला तोच दिसला. त्याला वाटलं वा पुढचा माणूस काय भारी दिसतोय म्हटलं. मग
त्याने दुकानदाराला विचारलं, म्हणते का याची किंमत काय आहे? माणसाची नाही का? कशाची? याची किंमत म्हणजे त्या माणसाची किंमत. दुकानदाराला काय घेणे, माणूस म्हणून घ्या, काय म्हणून घ्या. दुकानदार सांगितले 50 रुपये. काय दुकान असतं? दुकानदार सांगितले 50 रुपये किंमत आहे. त्याने 50 रुपये दिले आणि झाकून घेतला. कोण? तो माणूस. माणूस काय होतं? अडचण होतं ना, झाकून घेतला आणि म्हटला आपण जर घरात एक माणूस जास्त आणलाय, ते घरच्यांना कळलं तर घरचे आपल्यावर रागावतील. मग मागच्या दाराने गुपचूप घरात गेला आणि स्वतःच्या खोलीत लपून ठेवला. कोणाला? आरसा नाही त्या माणसाला, आरसाच्या माणसाला लपून ठेवला त्याने. बरं, आता कोणीतरी माणूस आपण घरात आणलाय, अनोळखी माणूस आणलाय, पण आपल्या आवडीचा माणूस आलाय. मग त्यानंतर माणसाला बाहेर करणार आहे का? बाहेर जायचं, जेवायचं, खायचं, थोडं मित्रमंडळी जायचं, कामाचं ते उठायचा, पटकन येऊन खोलीत बसायचा आणि दार लावून घ्यायचा. आपण बायको 3-4 दिवस विचार करते, आजपर्यंत नवरा माझा बदल सोडित नव्हता आणि 3 दिवस झाले माणसाला नक्की झाले काय? खोलीत जातोय हातून दार लावून घेतो. नाही तुला कळेस, एक दिवस मालक बाहेर गेला निघून, बायको त्याच्या खोलीत बसली आणि ते पडदा काढून बघितला तर तिथं काय दिसला तिला? आरसा. आता आरसा किती पाहिला? हिला कोण दिसतात? हिला कोण दिसली? बाई. हिरायला पाहिजे ना. ही म्हणती बघा, मी म्हणते 3 दिवस आतमध्ये काय होते, मला सवत आणून ठेवली. मला काय सवत आणून ठेवली. बस रडायला भोंगत बसलं मार. भोंगत बसल्यानंतर सासू बाहेर. सासू म्हटली अगं काय झालं? अहो बघा ना, 3-4 दिवस झाले हा माझा मालक ओळख चालू तर जाऊन मला त्या दिवसापासून काय झाले म्हटले, सत्रातून काहीतरी घेऊन आलं म्हणून मी आपलं सोडून दिलं होतं, पण यांनी मला सवत आणली म्हटली. काय आणली? सवत आणली. काय झालं का? माझ्याकडे यायचं सोडून आला परत सोडून दिला. आता काय झालं? हिच्या पैसे बाबा पाहिजे नसतं. बस म्हातारी म्हटली पुढे जातो. आता म्हातारीने आमच्या पुढे जाऊन बघितलं, म्हातारीला कोण दिसतात? म्हातारी बघा आम्ही कशाला विचार करते, ती आणली म्हणतो सवत ना, पण ती म्हातारीच आणली काय? सवत आणली पण कशी आणली? पण ती म्हातारीच आणली. पण एवढ्या नाही भागलं. सासू विचारलं काय झालं? तो लागला त्याला कोण दिसणार? म्हातारा तो म्हणतो अगं तुमच्या दोघींचे रोग मिळले, कुणीतरी एखादा म्हातारा माणूस असणार आहे, रस्त्यावर पडला असेल, खाय काही दिसून असेल, मग त्याने आणलं असं. आता यांची बांधलं तोपर्यंत चालली मला माहित नाही, पण कोण रुपया घ्यायचे असं ते दिसणार. हे सगळं वाद सोडून घ्या. मला एक सांगा, बायकोचं रडणं, सासूची उपेक्षा करणं आणि म्हाताऱ्याची दोघींची उपेक्षा करणं आणि त्याने पुन्हा 3-3 वेळा आपलं जाऊन आरशात पाहणं, हे कशामुळे? प्रतिबिंबाला पाहू नये का प्रतिबिंबाला बिंब समजू नये? प्रतिबिंबाला बिंब समजू नये. जर फक्त प्रतिबिंब असं त्यांना कळलं असतं तर त्याच्यामध्ये तो आनंदही झाला नसता आणि ती रडली सुद्धा नसती. ती रडतीये कारण ती प्रतिबिंबाला प्रतिबिंब नाही समजत, प्रतिबिंबाला खरं समजत. तो सुद्धा प्रतिबिंबाला प्रतिबिंब समजत नाही, प्रतिबिंबाला खरं समजतोय. सासू सुद्धा प्रतिबिंबाला खरं, सगळेच प्रतिबिंबाला काय समजतायत? खरं समजतायत. अडचण इथंच आहे. संसारामध्ये असणारं सुख हे सुख नाहीये, सुखाचं प्रतिबिंब आहे. संसारामध्ये असणारं सुख हे सुख नाहीये, सुखाचं काय आहे? प्रतिबिंब आहे. अगदी ज्ञानोबरांच्या भाषेत दुःखाची लेवोनी सुखाची अंगी सळीत. दुःखच आहे पण सुखाचं अंगण घालून आपल्याला फसवतंय आणि आपण त्याला बिंब समजतोय आणि त्याच्यामुळे संसारामध्ये राहतोय. आता देहाचं तादात्म्य धरतोय. वास्तविक पाहिलं तर ज्या संसारामध्ये सुखच नाही, ज्या संसारामध्ये सुखच नाही, ज्या देहामध्ये सुख देण्याचं सामर्थ्यच नाही, त्या देहाला मी म्हणावं आणि देह तादात्म्याने युक्त होऊन मी संसारी व्हावं आणि संसार करण्याकरता प्रयत्न करावा. काय गरजेचं आहे? उलट एवढंच म्हटलं पाहिजे, देवा असं कर ना, देहाचा विसर पाळी मन महाराज. असं जर केलं तर काय होईल?
देवाचा ऐसा काही उपकार देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावे माझा बरे की शिवाजा कळवारी तू खूप बरा देवाला प्रार्थना करतात जर असं माझं मागणं आहे अशी माझी अपेक्षा आहे आणि ही पूर्ण करण्याचा उपकार तू जर माझ्यावर केला ना तर देवा ऐक तू जर मला देहाचा विसर पडला हात पाय धरून मला सुद्धा देहाचा विसर पडणार माझ्या देहावर एवढे मोठे हार घातलेत हे पाहून मला देवाचा विसर होईल का पण देवाचं स्मरण आहे महाराज चला आपण विसर करू थोडासा तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केशराजा कळवारी उपाय म्हणतात देवा जर मला सुख व्हावं मला आनंद मिळावा माझ्या जीवनातील इच्छा पूर्ण व्हावी वाटते ना एकच कर देवा काय देहाचा विसर पाडी मला माझ्या देहाचा विसर पाडणे देवा आई बरं काय किंमत आहे माणसाला देहाचा विसर पाडावा विसर आणि आठव हा इंद्रियांचा धर्म आहे विसर आणि आठव हा अंतःकरणाचा धर्म आहे विसरतं कोण डोळे विसरतात कान विसरतात डोकं विसरतात असं नाही ना विसरतं कोण बुद्धी विसरते विसरतं कोण मन विसरतं विसरतं कोण चित्त थोडक्यात अंतःकरण विसरतं आठवणं आणि विसरणं हा धर्म कोणाचा आहे अंतःकरणाचा आहे मग जे अंतःकरण म्हणजे जे चित्त विसरू शकतं किंवा आठवू शकतं तेव्हा आई त्या अंतःकरणाला तुझा आठव व्हायला पाहिजे हे चिराला देगा देवा तुझा विसर नको व्हायला पण देहाचा मात्र विसर व्हायला पाहिजे कुणाचा विसर व्हावा आणि कुणाचा विसर होऊ नये कुणाचा आठव व्हावा आणि कुणाचा आठव होऊ नये हे ठरलं पाहिजे याचा निर्णय करता आला पाहिजे देहाचा विसर झाला तर देवाचा आठव होणार आहे आणि देवाचा विसर नाही झाला तर देवाचा विसर नाही झाला तर देहाचा आठव होणार नाही भाषा थोडीशी लक्षात घ्या देहाचा विसर झाला तर देवाचा आठव होणार आहे आणि देवाचा विसर झाला नाही तर देहाचा आठव होणार नाही आणि हेच व्हायला पाहिजे देहाचा विसर पडावा आणि देहाचा विसर पडावा मग काय खाण्याचा आठव व्हावा मग झोपण्या कशाचा आठव व्हावा देहाचा विसर पडावा आणि आठवाचा विषय कोण असावा केवळ भगवान असावा परमात्मा असावा बस
तुझा विसर न व्हावा. एक आता काय अंतःकरणाची वृत्ती आहे ना, अंतःकरण एकच आहे. आपण नेहमी चिंतन करत असतो माणसाला मन एकच आहे आणि मनाच्या ठिकाणी एकमेव वृत्ती राहू शकते तर संसाराचं किंवा परमार्थाचं. जर मनामध्ये संसार असेल तर देव आठवणार नाही, म्हणजे मनामध्ये देह असेल तर देव आठवणार नाही आणि चित्तामध्ये जर देव असेल तर देह आठवणार नाही. आपण काय आठवायचं ठरवावं. चित्तातला देह काढला पाहिजे. म्हणून तर तुकोबारायांचा देव असं कर ना काय ठाव देई चित्ता, चित्ताला तुझ्या पायाजवळ ठाव दे. माझे चित्त तुझे पायी राहे. माझं चित्त कुठं राहिलं पाहिजे तुझ्या पायावर राहिलं पाहिजे. आणि हे माझ्याच्याने होत नाही देवा, कारण त्या गोपाळातला फार प्रसंग आहे. सगळ्या काही आवडल्या तेव्हा मी, पण एक काय आवडत नाही बाबा. तुका म्हणे तुला हात नावाची गाय, डोळे नावाची गाय, कान नावाची गाय, जीभ नावाची गाय, त्वचा नावाची गाय, राईदेव नावाची गाय, या सगळ्या काही देवाने आवडतात. पण मधेरी गाय म्हणजेच मन नावाची गाय ती मला आवडत नाही देवा, तेवढी तू राख. तिथं पण तेच ठाव देई डोळ्या नाही, ठाव देई काना नाही, ठाव देई जिभे नाही, मग ठाव देई चित्ता, चित्ताला तुझ्या पायाजवळ ठेव. एखादा चित्त तुझ्या पायाजवळ आलं का बाकीच्यांना आणायची गरज. ठाव देई चित्ता राखे पायापाशी सगळं वृत्तीशी आखंडे. बरं या चित्तामध्ये बाकीचं भर नाही. देव जर चित्तामध्ये यायचा असेल तर बाकीचं बाहेर काढलं पाहिजे. तो काय म्हणे देह भरीला विठ्ठले आणि बाकीच्यांनी काम क्रोध केले व्हायला पाहिजे ना. मग याच्या करता आस भय चिंता लाज काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा संबंध काय झाला पाहिजे. आस म्हणजे आशा, भय म्हणजे भीती, चिंता. तर चिंता दोन प्रकारची आहे. चिंता दोन प्रकारची बरं. ऐसी चिंता कधी सोडा सर्व का ही पारमार्थिक चिंता आहे. आणि नित्य उठवण्या खावे ही सांसारिक चिंता आहे. सांसारिक सगळी चिंता संपली पाहिजे. आस भय चिंता लाज, लाज सुद्धा संपली पाहिजे. पण कोणती जन्म मरणाची लाज, परमार्थ न करण्याची लाज हे संपली पाहिजे. माणसाला नको तिथं लाज वाटते, जिथं वाटायला पाहिजे तिथं वाटत. कीर्तनात टाळ घेऊन उभं राहा म्हणलं का ते आपल्याकडे जमते, लोक काय म्हणते लाज वाटते. आणि नको तमाशात नाचायचं म्हटलं मग फार कसं असते. जिथं लाज नसेल तिथं लाजलं पाहिजे आणि इथं उलट लाजलं नाही पाहिजे. लाज भय शंका कळे साधने परत हे साधने परमार्थाचं. परमार्थ झाल्यानंतर माणसाने लाज सोडली पाहिजे. लाज सोडायची म्हणजे निर्लज्ज नाही व्हायचं बरं. लाज सोडणं म्हणजे निर्लज्ज होणं नाही. लाज सोडणं म्हणजेच कृतीसाठी न घाबरणं. आवडी आणि लाजणी आवडी कृती करणे. मग लाज सोडावी परमार्थामध्ये. परमार्थामध्ये माळ घालण्याची लाज नाही वाटली पाहिजे. एकादशी करण्याची लाज नाही वाटली पाहिजे. वारी करण्याची लाज नाही वाटली पाहिजे. लाज यांचा संबंध तोडावा. आस भय चिंता लाज कामाचा संबंध तोडावा, क्रोधाचा संबंध तोडावा संबंध यांचा मला एवढंच नाही देवा. बस मागणे ते एक हेच आहे. आता एवढंच वाटते बरं देवा. जास्त काय मला तुझ्याकडे मागायचं नाही. आणि मला माहिती आहे ना जास्त मागायला तुझ्याकडे तरी काय देवा. मी तुझ्याकडे जास्त मागवलं बरं, पण तुझ्याकडे आहे तरी काय. तुझ्याकडेच काही नाही तुला काय मागू. तुला लावायला नाही आणि मी तुझ्याकडे पुढे मागते. कसं शक्य आहे देवा. असंच झालंय. देवाकडे काहीच नाही महाराज. नाही महाराज देवाकडे काय नाही. सगळा संसार कोणाचा आहे. सगळा संसार कोणाचा आहे आपल्याकडे. संप 2 मिनिटं सांगा. सगळा संसार आपल्याकडे देवाचा देवाचं आहे ना. मग सगळं देवाचंच म्हणता येईल. पण ऐका सगळं देवाचं आहे पण खरं काहीच नाही. सगळं देवाचं आहे पण याच्यातलं खरं काहीच नाही. जे जे खरे सगळं किंवा लटिका व्यवहार सर्व हा सगळं खोट आहे. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे किशोर सर्व मिथ्या शब्द चांगला ठेवा. मिथ्या म्हणजे सगळं कसं आहे खोट आहे. मग देवाकडे जर सगळंच खोट आहे तुझ्याकडे दुसरं मागून आहे काय. तुझ्याकडे एकच मागायचं जे खरं आहे. मागणे ते एक हेच आहे. आता जे खरं आहे ते म्हणजे तुझं नाम आणि संतांची संगती. देवा बस परमार्थ करायचंय मला. मग लोकांना मी परमार्थ काय असं दाखवायचं नाही. मला लई कळतं आणि मी लई शहाणा आहे आणि मी लई मोठा बघतोय ते मला लोकांना दाखवायचं नाही. मग मला फक्त हे करायचंय अंतःकरणातून भावपूर्वक
शुद्ध भावाने तुझी भक्ती करायची आहे, तुझं नामस्मरण करायचंय, तुझं चिंतन करायचंय, वरवरची भक्ती करायची. तुका म्हणे नको वरपंग देवा घेई माझी सेवा, भाव शुद्ध देवा वरवरची भक्ती नको रे, माझ्याकडनं तुझी परमार्थ शुद्ध भावनेने भक्ती करून घे. भावी गावी गीत शुद्ध करून चित्त, असे शुद्ध अंतःकरणाने तुझी भक्ती करून घे देवा. बस एवढंच पाहिजे. आणि एवढं जर तू माझ्यासाठी केलं ना, बस देवा तुझे लय उपकार झाले. म्हणजेच तरीच हा जीव सुख पावी माझा, बरे केशी राजा कळू आली ज्ञानेश्वर.